मोठमोठे ट्रेडर्स ग्रीक्सबद्दल बोलतात, पण ग्रीक्स नेमकं काय असतं? ऑप्शन ट्रेडिंगमध्ये फक्त चार्ट बघून ट्रेड घेतला जात नाही. ऑप्शनचा प्रीमियम का वाढतो, का कमी होतो, यामागे काही महत्त्वाचे फॅक्टर्स असतात. त्या फॅक्टर्सला ऑप्शन ग्रीक्स म्हणतात. ग्रीक्स समजले की ऑप्शन ट्रेडिंग अजून स्पष्टपणे समजू लागते. ग्रीक्स शिकायची खरंच गरज आहे का? जर तुम्हाला फक्त अंदाजाने ट्रेड करायचं असेल तर नाही, पण ट्रेडिंग समजून करायचे असेल तर ग्रीक्स खूप महत्त्वाचे आहेत. कारण ते सांगतात की मार्केट, टाईम, व्हॉलॅटिलिटी बदलल्यावर ऑप्शन प्रीमियमवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. ऑप्शन ग्रीक्स फक्त एकच असतो असं वाटतंय, पण तसं नाही आहे. ऑप्शन ग्रीक्सचे 5 मुख्य प्रकार आहेत: डेल्टा, थीटा, गामा, वेगा आणि आरएचओ. प्रत्येक ग्रीक वेगवेगळ्या गोष्टीचं मोजमाप करतो. पुढच्या काही इमेजेसमध्ये ग्रीक्स म्हणजे नक्की काय ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. मार्केट 100 पॉईंट हललं, पण ऑप्शन किती हलणार? याचं उत्तर डेल्टा देतो. डेल्टा म्हणजे मार्केट प्राईजमध्ये बदल झाला तर ऑप्शन प्रीमियम किती बदलू शकतो याचा अंदाज. त्यामुळे डेल्टा हा ऑप्शन ट्रेडिंगमधला सर्वात जास्त वापरला जाणारा ग्रीक आहे. मार्केट तर हललंच नाही, पण प्रीमियम का कमी झाला? याचं कारण थीटा असू शकतं. वेळ जसजसा पुढे जातो तसतसा ऑप्शन प्रीमियम कमी होऊ शकतो. विशेषतः जर एक्सपायरी जवळ आली असेल तर थीटाचा परिणाम जास्त दिसू शकतो. बिगिनर सिरीजच्या पुढच्या भागात आपण थीटा म्हणजे काय हे सविस्तर शिकणार आहोत. डेल्टासुद्धा बदलतो, पण तो कोण बदलतो? याचं उत्तर गामा देतो. मार्केटमध्ये मोठी हालचाल झाली तर डेल्टा किती वेगाने बदलतो हे गामा दाखवतो. बिगिनर म्हणून तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की गामा हा डेल्टाच्या बदलाशी संबंधित आहे. मार्केट तर शांत आहे, पण प्रीमियम अचानक वाढला, असं का? कारण व्हॉलॅटिलिटी बदलली असू शकते. व्हॉलॅटिलिटी वाढली की अनेकदा ऑप्शन प्रीमियमवर परिणाम होतो आणि हा झालेला परिणाम वेगा मोजतो. म्हणजेच वेगा हा मार्केटमधल्या चढ-उतारांच्या प्रभावाशी संबंधित ग्रीक आहे. इंटरेस्ट रेटचा ऑप्शन ट्रेडिंगशी काय संबंध? हा परिणाम आरएचओ मोजतो. सामान्यतः बिगिनर ट्रेडिंगमध्ये आरएचओचा वापर कमी असतो, पण मोठ्या कालावधीच्या ऑप्शन्समध्ये इंटरेस्ट रेट बदलल्याचा परिणाम समजण्यासाठी आरएचओ उपयोगी पडतो. चला आता सगळे ग्रीक्स एका मिनिटात लक्षात ठेवूयात. डेल्टा मार्केटचा परिणाम सांगतो. थीटा वेळेचा परिणाम दाखवतो. गामा डेल्टा किती वेगाने बदलतो ते सांगतो. वेगा व्हॉलॅटिलिटीचा परिणाम दाखवतो. आणि आरएचओ इंटरेस्ट रेटचा परिणाम समजावतो. ही 5 नावं लक्षात ठेवली तर ऑप्शन ग्रीक्सचा पाया मजबूत होईल. आता तुमच्यासाठी एक छोटंसं चॅलेंज. जर आज ऑप्शन ग्रीक्सचा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये ग्रीक्स क्लिअर असे नक्की लिहा. हा व्हिडिओ बिगिनर ट्रेडर्सपर्यंत शेअर नक्की करा, लाईक करा आणि स्नेक बाईट ट्रेड या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. डेली ट्रेडिंग अपडेट्स आणि लर्निंग कंटेंटसाठी डिस्क्रिप्शनमधील टेलिग्राम चॅनेलची लिंक नक्की जॉईन करा. आणि पुढच्या भागात आपण थीटा डिके म्हणजे नक्की काय आणि त्याचा ऑप्शन बाईंगवर काय परिणाम होतो हा खूप महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. तो नक्की पहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.